कुटुंब. अर्जुन शिंदे. आमच्या सोसायटीत मला अनेक मित्र मिळाले. त्यातले हटके असणाऱ्यांवर मी लिहित आलो. कसलाही संबंध नसताना, परकेपणा न जाणवू देता त्यांनी माझ्यामध्ये आपलेपणा पेरला, आधार दिला. त्यातलंच एक कुटुंब, शिंदे कुटुंब. सामान्यात मिसळून जाणाऱ्या शिंदेंची असामान्य कहाणी मला अचंबित करून गेली. कुणीही बोध घ्यावा इतकी ती थरारक आहे. बीडसारख्या गावातून एक तरुण स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या जिद्दीनं पुण्यासारख्या महानगरात येतो काय आणि आपलं नगण्य अस्तित्व दखलपात्र करून दाखवतो काय? सगळंच तर्काच्या पलीकडचं. काय सांगू बंधू, मी तर आलो तेव्हा पडतील ती कामं केली. अक्षरशः रोजंदारीवर राबलो. पोटाची खळगी भरणं एवढा एकच हेतू होता. शिंदे सांगत होते. वेटर म्हणून सुद्धा काम केलं. काहीही करून इथं आपला जम बसवायचाच या महत्त्वाकांक्षेनं मी पछाडलो होतो. राहायची व्यवस्था नव्हती. कशीबशी 2-4 जणांत एक खुली किरायाने घेतली. त्यातला एक जण चोरटा निघाला. तो चोरी करून पळाला. त्यात माझी एकुलती एक पिशवीही गेली. अंगावरच्या कपड्यात राहायची पाळी आली. क्षणभर वाटलं गावाकडे किती सुखी होतो आपण. हे सगळं कशासाठी करतोय? पण दुसऱ्याच क्षणी कठोरपणे स्वतःला बजावलं, आता माघार नाही. काहीतरी करून दाखवल्याशिवाय घरी तोंड दाखवणे नाही. नंतर अशा छोट्या छोट्या नोकऱ्या करत राहिलो. एकदा हिम्मत करून एक कॅन्टीन चालवायला घेतलं. एक स्वयंपाकी नेमला. त्याच्याकडून पोहे, उपमा, जेवण बनवायचं शिकलो. नंतर हे सगळं मीच करायला लागलो. हे काम कष्टाचं तर होतंच, पण वेळ खाऊही होतं. पुन्हा सगळे नाशिवंत पदार्थ. उरले तर नुकसान ठरलेलं. मग काहीतरी वेगळा उद्योग शोधायला हवा असं वाटू लागलं आणि मनात एक कल्पना आली आणि मी कामाला लागलो. महत् प्रयत्नानं एक टपरी मिळवली आणि एक छोटेखानी डेली नीड्सचं दुकान टाकलं. दुपारी जेवणाचा 1 तास सोडला तर सकाळी 6 ते रात्री 8 दुकानावर असायचो. मी एकटाच. मदतीला कोणीच नाही. या छोट्या दुकानानं माझ्या आयुष्याच्या काळोखात प्रकाशाचा कवडसा टाकला. माझी हिंमत वाढली. अपार कष्ट होते, पण समाधानी होतं. काही दिवसात तिथंच एक छोटा प्लॉट मी विकत घेतला आणि सुरुवातीला पत्र्याची शेड करून किराणा दुकान उघडलं. एव्हाना माझं लग्न झालं होतं. बायको लक्ष्मीच्या पावलांनी आली. यथावकाश पक्क दुकान बांधून काढलं. पत्नीच्या रूपानं मला खराखुरा पार्टनर मिळाला. आता आम्ही दोघं मिळून दुकानात राबू लागलो. व्यवसाय वाढू लागला. थोड्याच दिवसात एक दिमागदार किराणा दुकान म्हणून नावलौकिक झाला. श्रम आणि सचोटी या बळावर आम्ही उभयतांनी यश खेचून आणलं. इतकं की याच दुकानावर 3 मजली इमारत उभी केली. आयुष्याला स्थिरता लाभली. मुलांची शिक्षणं झाली. मुली सुस्थळी पडल्या. मुलांना कारखाना काढला. एवढा संघर्ष केला, पण त्यात यश मिळालं हे महत्त्वाचं. आता दुकान किरायानं दिलंय आणि आम्ही सेवानिवृत्त होऊन सुखानं समाधानानं जगतोय साहेब. पुराणात एक कथा सांगितली जाते. अर्जुनानं जमिनीत तीर मारून पाण्याचा झरा निर्माण केला होता. या अर्जुनानं काळोखात श्रमाचा, कष्टाचा बाण मारून सुखानंदाचा लखलखता प्रकाश निर्माण केला. लेखन मंगेश उदगीरकर. वाचन दत्ता सरदेशमुख.